नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि काय करायचं आपल्याला आज खूप छान पदार्थ करायचा आहे आपल्याला. त्याचं नाव आहे पाठ डाळीचं पिठलं. आता पाठ डाळीचं पिठलं म्हणजे काय? हा पारंपरिक प्रकार आहे. पिठलं आपण नेहमी बनवतो. पाठ डाळ म्हणजे काय की जी डाळ जिला साल असते तिला म्हणतात पाठ डाळ. आणि ती डाळ म्हणजे अर्थात आपल्याला चण्याची डाळ हवी. मग चण्याची डाळ हवी म्हणजे काय? देशी चणे हवे. या तुम्ही बघा तर काय गंमत असते ही. हे देशी चणे, हे जे देशी चणे आहेत याबरोबर आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आणि भाजून घ्यायचं आहे. हे आता थोडे बस झाल्यासारखे वाटत असतील तुम्हाला, म्हणजे मधून ब्रेक झाले. आपण गॅस बंद करू. आता ह्याला आपण थोडं थंड करू आणि बारीक करू. आता यामध्ये तेल, भांड्यात मोहरी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा. हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, पण खूप जास्त लाल नाही होऊ द्यायचं. आज मी तुम्हाला टिप नाही सांगणार. आज मी तुम्हाला एक छोटं कोडं देतो आहे. ते कोडं असं की पारंपरिक पदार्थ जे असतात त्याला खूप छान छान नावं असतात वेगवेगळी पदार्थांना, पण पदार्थांमध्ये जे जिन्नस आपण वापरतो त्यालासुद्धा खूप छान नावं असतात. आत्ता मी बनवतो आहे पाठ डाळीचं पिठलं. तर पाठ डाळ म्हणजे नेमकं काय? तर ज्याला साल असते अशी ही पाठ डाळ. तर असे जर तुम्हाला काही वेगवेगळे पदार्थांची नावं किंवा जिन्नसांची नावं जर माहिती असतील तर आम्हाला खालती कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण बघू तर काय काय आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं होतं ते. आणि याच्यातून 3 लकी लोकांना, लकी मेंबर्सला माझं पुस्तक मी सहीनिशी पाठवणार आहे. तिखट, थोडी हळद, त्यानंतर ही भरडलेली डाळ, याच्यात तिप्पट जवळपास पाणी घालायचं. यामध्ये दही, दह्याने छान त्याला एक आंबटपणा येईल. चवीनुसार मीठ, मी पिठल्याला जगातला सगळ्यात सोपा आणि लवकर होणारा पदार्थ मानतो. आणि हे मी नाही, आमची माई आजी जी मुलताईला होती ती नेहमी म्हणायची की कोणी आलं तर काहीही न विचारता, म्हणजे रात्री अपरात्री तेव्हा यायचे लोक, तेव्हा लॉजेस हॉटेल्स असे बऱ्या मोठ्या प्रमाणात नव्हते आणि लोक हक्कानी कोणाच्याही घरी रात्री अपरात्री यायचे. रात्री अपरात्री ट्रेन यायची आणि ती कोणीही आलेलं पाहिलं की पहिलं पाण्याचं आधण जे आहे ते तापायला ठेवायची, की काही नाही तर गरम भात किंवा पिठलं भात. पाणी उकळायला लागलं की प्रोसेस सुरू. सगळ्यात 5-7 मिनटात पिठलं होतं. ह्या पिठल्याला थोडा वेळ लागेल कारण ह्याला साल आहे. आणि आपण ह्याला जेव्हा बारीक केलं तर तेव्हा आधी भाजून घेतलं होतं. तर भाजून यासाठी घेतलं त्याला एक छान खमंगपणा आणि भाजता भाजता याचेच थोडे फुटाणे होतात, म्हणजे ते ठिसूळ होतात. तर ते पिठलं जास्त चविष्ट लागतं. जुने लोक, जुन्या पद्धती, जुन्या त्यांची थॉट प्रोसेस जी असेल ती आपण आत्मसात करायला हवी. खरं आहे की नाही? करा. वरून एक फोडणी द्यायची हिंगाची आपल्याला. त्यासाठी थोडं तेल, जिरे, कोथिंबीर, लसूण,
आणि थोडासा हिंग, कोथिंबीर आणि त्यावर ही फोडणी. आपल्या पारंपरिक पदार्थांचं एक वैशिष्ट्य असतं बघा, की यामध्ये लागणारे जिन्नस फार कमी असतात, 2, 3, 4, पण त्याच्यात एक वेगळ्या लेवलचं फूड आपल्याला मिळतं, जेवण आपल्याला मिळते, आपल्याला चव मिळते. तर परंपरेचा आदर करा, मोठ्यांचा आदर करा. नमस्कार. पाहत राहा मस्त रेसिपीज.